फक्त पाहतोय की व्यासपीठावरती आपण विकासा असो दर्जेदार अजून आपल्या जीवाभावाचा माणूस म्हणजे आपला एक कन्याशोभ आहे याचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि खरोखर चर्चा करावी तितकी कमी. कोकणामध्ये ना पाहिलं नाही या कोकणच्या स्वर्गभूमीमध्ये एक देव माणूस आपला सापडला आणि खरोखर त्याचं आगमन होते. मित्रांनो चला फास्ट करायचंय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात वारीचे कर्णधार आपल्या टीमला डगआउट मध्ये घेऊन यायचे. इथून आपण फलंदाज पाठवायचे राईट साईडला डगआउट आहे इथे यायचंय. इथून आपण संघ पाठवायचं फास्ट करायचंय. निश्चित याच क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो नक्की क्रिकेट म्हणजे काय असतं. एका चेंडूत 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट. 6 चेंडूमध्ये 1 धाव न बनणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे एकदा जर नामवंत शून्यावर फलंदाज बाद होणे तो म्हणजे क्रिकेट. एखादा नौका फलंदाज चौकार षटकार मारतो तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय एकदा खेळ सोप्या पद्धतीने खेळला जातो तो म्हणजे क्रिकेट. एखादा सोपा खेळ सुटला तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे नेमकं काय मित्रांनो एखादा फलंदाज बाद होऊन शून्यावर फलंदाज स्वतः क्रीज वरून सोडून जातो डगआउट मध्ये तो म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. अविरत धावणाऱ्या रथाच्या सर्वश्रेष्ठ अश्वावर आरूढ होणे म्हणजे क्रिकेटचा खेळ होय. ज्या क्षणाला आमच्या डोळ्यासमोर एखादा खेळ येतोय त्या क्षणाला आमचं मन उद्विग्न होतं आम्ही ज्या खेळाकडे सातत्याने वळतोय तो म्हणजे क्रिकेटचा खेळ होय. जितकं प्रेम आम्ही आमच्या प्रियसीवरती करतो ना तितकंच प्रेम आम्ही या खेळावरती करतो तो म्हणजे क्रिकेटचा खेळ होय. आयुष्याच्या प्रवाहामध्ये जीवन जगत असताना आम्ही इतके काही टेन्शन मध्ये आलो आहोत ना की मनोरंजनापेक्षा मनोरंजनाची खऱ्या अर्थाने गरज बसत आहे. या मनोरंजनाचे चित्त थरारे उडवून लावून देणारी आयोजित स्पर्धा त्या स्पर्धेचं नाव आहे बेनगी चॅम्पियन ट्रॉफी 2025. 2025 मध्ये पर्वामध्ये सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो. ज्या क्षणाला कलाकारांसाठी अनेक प्रकारचे व्यासपीठे मिळत नाहीत ना त्यावेळी कलाकारांसाठी जीवन यातना मरणातना भोगावी लागते. अर्थात की पाहतोय तब्बल 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 1 वर्ष 8,760 तास 5,25,600 मिनिटे या स्पर्धेची वाट पाहावी लागली. बघता आपल्या डोळ्यासमोर एक सूर्याचे किरण आलं. त्या सूर्याचे किरण आपल्याला सांगत होती की सूर्याची अख्खं ब्रह्मांड पसरली आणि त्या सूर्याचे किरण आपल्याला सांगत होते की आता मित्राबाबतला उठून उभं राहायचं आहे. नुसतं उभं नाही राहायचं आहे तर तुला उठून चालायचं आहे. नुसतं चालायचं नाहीये तुला उठून धावायचं आहे. तेच रफ्तारने धावायचं आहे. तुम्हा आम्हा सर्व क्रीडा रसिकांना व्यासपीठावर असले सर्व मान्यवरांना आणि क्रीडा रसिकांना ज्या मैदानामध्ये वेळ लावले त्या मैदानाकडे पोहोचायचं आहे. त्या मैदानाचं नाव आहे डॉक्टर गोखले बेनगी गावचा मला. त्या मैदानाच्या आतमध्ये आपण सांगत गेल्या आज अंतिम दिवसामधला आपण दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. चला मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण आजच्या दिवसामध्ये एक महत्वाची भूमिका निभवणारे पंच आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये खरोखरच मुजावर सर आणि मायादेवी सर दुसऱ्या मॅच साठी सज्ज आहे तयार आहेत. आणि इथून मात्र आपण पाहतोय की आजच्या मैदानामध्ये दुसऱ्या सामन्याला आपण थोड्या इथून सुरुवात करतोय. सुरुवात वारीसे या टीमचे कर्णधार आणि यांची टीम मात्र डगआउट मध्ये आता मात्र इथे बसलेले. इथून मात्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये बॅटर मात्र ओपनिंग पेअर मात्र मैदानाच्या आतमध्ये गेले. त्या फलंदाजाची नावं सांगायचे सिद्धांत आणि साई मात्र अष्टपैलू फलंदाज आतमध्ये मात्र राहुल मारण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेले. 4 षटकांचा खेळ शेष असणार आहे. प्रथम तू पण लवकरात लवकर सुरुवात करायची सामन्याला प्लीज. पण आपण सामन्याला सुरुवात करायची पण तू सामना तुम्ही चालू करायचा आहे. वेळ न वाया घालवता मित्रांनो कारण की आजचा दिवस काय आहे आजचा दिवस हा अंतिम दिवस फायनलचा दिवस आहे. आणि आजचा मधला 5 दिवसामधला हा दुसरा सामना आपल्या भेटीसाठी आलेला युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतो इथे की रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह यांचे सौरभ मयेकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑपरेटर देखील यश कानकर आणि राज पेणकर आणि आमच्या समेत जोडले गेले ते म्हणजे आमचे मित्र अक्षय नागले सर यांच्या समेत आम्ही हे भूमिका निभवत आहोत. कॉम्बॉक्स मधून अरुण दादा आणि कोकणीला आकलन केंद्रापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि सामन्याला आपण सुरुवात करूया. इतिहास लिहिलाय या बेनगी गावाने. फुलांचा सन्मान देताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो दर्जेदार आपण पहिल्याच प्लेनला फ्लिप करताना पाहिला तो म्हणजे साहिलच्या माध्यमातून 1 धाव मात्र आपल्या अकाउंट मध्ये जमा करताना दिसतोय. आणि या ठिकाणी मात्र पाहिलं तर एका बाजूला पाहिलं ना तर संघ मात्र पाहतोय भाटेवाडी ऐकाऊवाडी
स्टार्टमध्ये चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु जाऊन बसलाय, विसरलायस. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये पहिला विकेट गाडतोय, तंबूच्या आत परततोय. कॅच मात्र पकडणारा तो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. येस, यामध्ये पाहिलं तर खरोखर सिद्धांत मात्र खरोखर शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर परततोय, निराश होतोय, मनामध्ये काहूर माजलंय, असंख्य प्रश्नांचं थैमान माजलंय की मी जो हा शॉट मात्र लॉंग ऑफच्या दिशेने पटकला, परंतु त्या योग्य त्या पात्रतेकडे मारला आहे का, हा मात्र मनामध्ये काहूर निश्चित आला आहे. परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर खरोखर शून्याचा चष्मा घालून मात्र या ठिकाणी परतावं लागतंय. ते म्हणजे पाहतो आपण सिद्धांत नेला आणि मात्र त्याची जागा घेण्याची मैदानाच्या आतमध्ये पाहतो जातो तो राजकुमार. आणि आज या क्षेत्रामध्ये जर खरोखर आम्हाला इथे सौरभ सर देखील हेच सांगतात की राजापूर तालुक्यामध्ये खरोखर रत्नागिरी जिल्हा नामवंत कोणतीही स्पर्धा असतील, जेवढ्या स्पर्धा या ठिकाणी झालेल्या आहेत तेवढ्या स्पर्धा या ठिकाणी पावस या गावची चर्चा देखील होते. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम या ठिकाणी हिरो राहिलेत, चॅम्पियन राहिलेत आणि आज ही चर्चा देखील याच बेलगी गावामध्ये आज इथे होणार आहे आणि ही चर्चा आपण देखील करणार आहोत. धावफलक आपण पाहतो, धावफलकावरती संख्या आहे ती 2 मधनं पुढे आता सरकले. मैदानाच्या आतमध्ये साहिल राजकुमार रिवाचा डॅम केलाय, परंतु फ्लिप केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, जातोय का पाहायचा, दर्जेदार या ठिकाणी देखना नेचर दीपक शॉट पाहायला मिळतोय. तर इथे मात्र आलाय षटकार, मात्र फुलात फुल जायचे, जगात प्रेम आईचे, प्रथमतः पाहतोय स्मरण करावे साईचे आणि क्रिकेट पाहावे तर मात्र या पठ्ठ्याचे म्हणजे त्याचं नाव आवडतात पाहतोय साहिल याचे. पहिला चेंडू रिवाचा डॅम, शांत तिथे हवा या ठिकाणी चालत असताना पाहतोय, प्रॉपर टायमिंग केला आणि इथे मात्र रिवाचा डॅम दाखवलेला 360 डिग्रीचा अष्टपैलू खिलाडी आफ्रिकामधला डिव्हिलियर्स याची आठवण करून देणारा हा मात्र आपण साहिलला पाहतोय. एक षटकार मारल्यानंतर संत आणि चित्तने खेळी करताना एक षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने एकच धाव घेतली. याला खेळ या क्रिकेटमध्ये जे खेळी करत असताना पाहतोय ना, परफेक्ट संत गतीने त्याला साहिल त्याचं नाव या मैदानाच्या आतमध्ये गुंगवतोय. वादळ ओ चेंडू फटकायला हवेमध्ये आहे, चला ऍब्सोल्युटली पकडलाय, कॅच मात्र इथे मात्र संपाय फलंदाजीचा खेळ. राजकुमार मात्र बॅक टू डगआउटला पडला जातो. इथे मात्र थोडीशी मात्र या ठिकाणी घाई केली आहे आणि इथे मात्र घाई करत असताना पाहतोय थोडीशी घाई करत असताना मैदानाच्या बाहेर मात्र बॅक टू डगआउटला परताना दिसतात ते म्हणजे राजकुमार. धावसंख्या विसावली ती 9 वरती. पाहिजे आपल्याला कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहेत. सुवास वारिशे ही टीमला घेऊन आज या मैदानाच्या आतमध्ये उतरले. भाटेवाडी सिद्धेश मात्र मैदानाच्या आत जाताना पाहतो, परंतु या ठिकाणी पहिले षटक प्रगतीवरती चालत असताना पाहतो. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक आणि संघाकडून देखील पहिले षटक 9 धावांवरती. आता मात्र पहिले तर धावसंख्येचा पहिलं तर परफेक्ट आहे, म्हणजे सरासरी पहिले तर 10-12 रनांची जर सरासरी केली तर निश्चित आपली धावसंख्या 4 षटकामध्ये 40 होऊ शकते. यात मात्र काही शंका नाही, परंतु खेळ आहे हा रंगतोय. खेळामध्ये थोडेसे डाट चेंडू फेल चेंडू हे बघावं लागतात, ते दिसायला मिळतात इथे. परंतु या ठिकाणी जर पाहिल्यात ना दर्जेदार आपण क्रिकेट पाहतोय. ही अभिमानाची स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा टेनिसचा वर्ल्ड कप आज या ठिकाणी बेलगी गावामध्ये चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये पाहताना मिळतोय. आणि 2025 मधला हा आजचा रविवार म्हणजेच की आपण बघतो 50 फुल आजचा दिवस. आज त्या ठिकाणी दुसरा संघ आपल्या ठिकाणी खेळताना दिसतोय आणि पहिले इनिंग आकुडा पैसा चेंडू आहे, पूल केल्याचा प्रयत्न आहे. धाव मात्र ही धावची सुरुवात जोरात घेतली, परंतु 1 धावानेच मात्र संतुष्ट मानला घेत धावसंख्येवर पहिली आपण इथे जाऊन पोहोचले 11 वरती. आणि इथे मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. या ठिकाणी षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रणयला मात्र आपण या ठिकाणी पाहतोय आणि प्रणय मात्र गोलंदाजीच्या ठिकाणी मात्र 2 चेंडू मात्र फेकले, 2 धावा मात्र त्यांनी खर्च केल्यात आणि इथे मात्र या षटकाची चर्चा निश्चित होणार. स्टेट डगरावून अलॉंग द विथ कार्पेट चेंडू मात्र जमिनीला गुदगुले करत जातो षटकच्या हातामध्ये, परंतु एकच धाव मिळते. एका धावी संतुष्ट मात्र 12 होती धाव संख्या.
डगावरून टाळ्यांचा गजर होतो या ठिकाणी. मात्र एक एक धाव सुद्धा या ठिकाणी खूप महत्वपूर्ण काय प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव मात्र या ठिकाणी घेतली जाते. इथे मात्र पाहतो ते प्रणय मात्र चांगल्या गोलंदाजीचा हा एक वेगवान गोलंदाजीचा प्रदर्शित करतोय. एक एक धाव खूप महत्वपूर्ण पडतो या ठिकाणी. पाहतो याही चेंडूवरती एक एक धाव घेतले. संत गतीने खेळ चालत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर खरोखर या ठिकाणी विकास देखील प्रत्येक ठिकाणी जाऊन चर्चाशील करतात. म्हणजे त्या ठिकाणी कोणताही अडचण येत नाही ना या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि इथे मात्र पाहिलं तर आपण मंगेश सर असू आपल्या चेतन सर देखील या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन कोणतेच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपले लाईनमॅन कुठे आहेत की नाही की या ठिकाणी कोणता कमतरता भासत नाहीये ना हे मात्र पाहताना दिसत आहेत. एक चांगलं कार्यरत या मैदानावरती करत असताना पाहतोय आपण. खूप तिसऱ्या दिवसामध्ये आपण सर्वांची मेहनत खूप कामाला आज देखील इथे आलेली आहे. एवढी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो 5वा चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आउट ऑफ द ऑप्शनच्या बाहेर चेंडू लागला होता. इथे मात्र स्वे चेंडू सांगता होते आणि या स्वे चेंडूने मात्र इथे मात्र षटक क्रमांक दुसऱ्या संपले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती सिगेला जाऊन पोहोचले 4व्या. या गोलंदाजीवरती करामाती मात्र केले. अशी गोलंदाजी केलेली निश्चित क्रिकेटच्या दुनियेतला हा दिवाळा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं नाव आहे प्रणय. गोलंदाज चांगल्या दर्जाचे गोलंदाजी केले. इथे मात्र धावसंख्या मात्र 5च खर्च केले. 5 धावण्याची धावसंख्येने 14वरती जाऊन पोहोचले. परंतु मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदाच पाहिजे आपण भाटेवाडीतले तर सिद्धेश गावीवाडी फलंदाजीमध्ये आपण जर मैदानाच्या आतमध्ये जर बॅटर पाहिलं तर निश्चित आपण साहिलला पाहतोय आणि सिद्धेशला पाहतोय. पूल केलाय चेंडू मात्र हवेमध्ये आहे पण ज्या ठिकाणी पाहिलं तर फेल सुटलाय. जीवदान मिळतंय. कालच्या ठिकाणीच्या जीवदानाची जर आठवण करून दिली खरोखर 3 रनावरती त्याचं फेल सुटला होता आणि त्या क्षेत्ररक्षकाने काहूर माजवलं. या मैदानावरती तिने हाफ सेंचुरीचा मात्र नावावरती किताब लिहिलाय आणि इथे मात्र कॅच कुणाचा सुटलाय. साहिलचा कॅच सुटलाय. सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसलाय. गोलंदाज ट्रॅकमध्ये शुभमला पाहतोय. शरीराचा वेध घेत मात्र या ठिकाणी मात्र एकच धाव पूर्ण केले. एक धावांची धावसंख्या जाऊन पोहोचले. ती 2 वरती जाऊन पोहोचले. 16व्या वर्षामध्ये खरोखरच एक स्वराज्यासाठी शपथ घेतली होती की स्वराज्य घडवण्याच्या आणि इथे मात्र या धावसंख्यावरती जर पाहिली तर धावसंख्या 16 वरती आहे. परंतु स्ट्राईक रोटेट झाले. सिद्धेश मात्र आता स्ट्राईकला आहे. व्हेरिएशन केलंय इथे यामध्ये लाऊड अपील होते आणि इथे मात्र पंचाने मात्र घोषित केला. मात्र विकेट मात्र बॅक टू डगआउटला परतावला लागते. तंबूच्या आस वेळेला धाववरचा फलंदाज सिद्धेशला माघारी परतावं लागते. तर मात्र योगेश मैदानाच्या आतमध्ये परतन असताना दिसतात. येस ऍब्सोल्युटली पाहतोय कारण की खांद्यावरती आता जबाबदारी वाढली कारण की धावसंख्या मात्र 16 वरती स्थिरावली. इथे मात्र पाहतोय तर आता खेळी मात्र आपल्याला चांगल्या पद्धतीने इथे मात्र रंगावं लागणार. एक धाव डबल मध्ये कशी कन्वर्ट करता येईल याचा प्रयत्न देखील करावा लागणार. येस पाहतोय ऍब्सोल्युटली पहा ते तापत्या उन्हामध्ये आपण या ठिकाणी सर्व आपण या बिलगी गावचे सर्व सदस्य कम्युनिटीचे आयोजक आहेत या ठिकाणी आणि प्रत्येक लाईनमॅन म्हणून त्या ठिकाणी पाहतोय आपण ते विकास सरांना देखील मिड विकेट लॉंग ऑनच्या दिशेने पाहतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील खूप चांगल्या पद्धतीने सजवलेले आहे आणि सर्व आपल्या या कम्युनिटीचे सर्व ठिकाणी लाईनमॅन उपस्थित आहेत जेणेकरून चेंडू बाहेर गेला तर लवकरात लवकर देण्यात येईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आहे. आणि कारण की आजच्या दिवसामधला हा सामने जास्तीत जास्त कितपत लवकर संपवता येईल याचं हे दर्जेदार आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. चेंडू हवेमध्ये आहे. यष्टीपेक्षा डोक्यावरून मात्र या ठिकाणी जातो परंतु एकच धाव मिळते. चेंडू मात्र लॉंग स्टॉपचा मात्र खिलाडी घेऊन हातामध्ये घेऊन जातो परंतु एखाद्या वेळी या ठिकाणी तुम्हाला संयमी मानावं लागणार आहे. धावसंख्या 17 जाऊन पोहोचले. 17 हा आकडा आपल्या देशासाठी खूप महत्वपूर्ण ठरलाय कारण की या 17 हा अंकाचा जो आकडा आहे ना खूप लकी ठरलाय. 17 आकडा खरोखर 17व्या वर्षी म्हणजे युवा खिलाडी गॉड ऑफ द क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी देखील हा पहिला मेंटरशिपला पाहिला तर इथे मात्र त्यांनी 17व्या वर्षी पहिल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र यांनी जो घेतला होता आणि आज पाहिले तर धावफलक आहे ना तो 17 वरती. परंतु या मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय या मैदानाच्या आतमध्ये पाहिजे तर खरोखर पहिल्या चेंडू स्लॉट मध्ये करायचा होता. स्ट्रेट द ग्राउंड चेंडू मारायचा होता. त्या ठिकाणी मात्र पाहिजे तर क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्या ठिकाणी मात्र हा खेळ बाद झालाय आणि इथे मात्र पाहिले तर आपल्या साहिलला मात्र तंबूच्या आसेला परतावं लागते कारण साहिल मात्र हा सेट बॅट्समन होता. त्या सेट बॅट्समनला मात्र इथे मात्र ना चांगला कारनामा केला तो म्हणजे शुभम आणि शुभमने मात्र आता पाहिजे तर या षटकामध्ये
5 चेंडू फेकून झाले, 5 चेंडू मध्ये मात्र 2 विकेट मात्र मिळून दिले आपल्या वैयक्तिक कोठ्यामधून आपल्या सांघिक संघाला. तर पहिले तर खरोखर याचं कौतुक करतोय आपण या ठिकाणी. आणि इथे मात्र धावसंख्येला इथे अंकुश लगावले, ते 17 वरतीच विसरले. धाव मात्र या ठिकाणी पुढे कोणती सरकत नाही आहे. फक्त त्याची जागा घेण्याच्या मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय तो म्हणजे राजू. कव्हरच्या दृष्टीने मला क्षेत्ररक्षण आहे, परंतु या ठिकाणी आहे आणि खरोखर उत्तमात उत्तम आजच्या या क्षेत्रामध्ये पाहिलं तर खरोखर दर्जेदार या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती पाहिलं तर धावसंख्या मात्र विसावते, ती म्हणजे 17 वरती. आणि इथे मात्र या शुभमने मात्र कव्हर केलाय. तिसरा षटक क्रमांक या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. 3 रन आणि 3 विकेट मात्र दिले. सुरेख गोलंदाजी केली मात्र शुभम यांनी आपल्या संघासाठी खरोखर या ठिकाणी धावा मात्र वाचवलाय पूर्णत्वाने. मात्र संघाला 3 विकेट मिळून दिलाय असा हा शुभम मैदानाच्या आतमध्ये घुसलाय. सुंदर व्हेरिएशन मध्ये आपण पाहिलं तर एक बीकुबी पाहिला तर सुंदर परिवर्तन करत होता प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन. आणि त्यामध्ये पाहिलं तर फसवण्याचा चकवा आणि या ठिकाणी जादू, फिरकीचा जादूगार शुभमला पाहिलं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नेव फलंदाज सोहमला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आता छोट्या दहाचा फलंदाज खरोखर चर्चा करायला लागेल टेनिस विश्वामध्ये की ज्यांनी खरोखर आज या ठिकाणी प्रत्येक कर्णधार एक युवा खिलाडी मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात, कारण की अथवा त्याचं भविष्य टेनिस विश्वामध्ये घडवण्याचं काम करत आहेत ते. या ठिकाणी 2 धावा कम्प्लिटली पूर्ण पार झाल्या. सोहमने मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर बिटवीन रनअप याच्या माध्यमातून ती धाव कम्प्लिटली पूर्ण पार केली. जी गरज होती 2 धावांची इथे मात्र संतुष्ट आणण्यात आलेले आहेत. आणि धावा मात्र पाहिलं तर 19 गोलंदाज नेम सुवेशला पाहतोय. गोलंदाजामध्ये आउट द विकेट गोलंदाज सुवेश. मात्र प्लीज आपल्या नावं सांगा जेणेकरून अंतिम आपला 12 खेळाडू आपल्या खेळाडू कक्षामध्ये पाठवायचं आहे. मंगेश सर आपण कुठे असेल तर आपण व्यासपीठावरती यायचंय. चेतन सर, मंगेश सर कुठे असेल तर आपण व्यासपीठावरती यायचंय. घाई अति घाई संकटात नाही. आणि इथे मात्र सोहमला मात्र बागतीला गावातला परतावा लागतोय. येस ऍब्सोल्युटली धावचीच्या स्वरूपात फलंदाज पाहत होतोय. त्यामध्ये सोहमला शून्याचा चष्मा घालून या ठिकाणी मात्र परतावा लागतोय. साथ देण्यासाठी गेला होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे मात्र 20 वरती मात्र धावसंख्या विसावले. 74 षटक सुरेशच्या माध्यमातून सोहमच्या स्वरूपात विकेटच्या स्वरूपात परतावा लागतं. या ठिकाणी मात्र अथर्व मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहतोय, कारण की या शेवटच्या षटकामध्ये चेंडू काय फेस करायचे, परंतु या ठिकाणी धावून जायचा फेस फास्ट करायचा सामना कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. श्रीगोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी आयोजित बेनगी आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आज या ठिकाणी भरभरून प्रतिसाद मिळतो या स्पर्धेला. आणि काल देखील पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आणि आजही देखील तेवढा दर्जेदार प्रतिसाद मिळतोय. हेच मैदानाच्या आतमध्ये पाहतो स्क्वॉटमध्ये येत आहे. ओ कडक शॉट कदम कशात, परंतु या ठिकाणी पाहिलं तर झेल मात्र टिपतोय आणि ते मात्र संतुष्टात आणलाय. या ठिकाणी मात्र पाहिलं तर एकाही क्षेत्ररक्षकाकडून कोणतीही चूक न करता मात्र या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. म्हणून म्हणतो मित्रांनो, क्रिकेट काय असतं, क्रिकेटमध्ये एखादा चांगला सोपा झेल झेलणं हा क्रिकेट आहे. एखादा सोपा झेल सोडणं हे क्रिकेटच्या मैदानामध्ये क्रिकेटला मानलं जातं. आणि एखादा षटकार मारणं आणि त्या एखाद्या शून्यावरती परतणार एखादा चांगला खेळाडू जे खिलाडी ऋतू जाऊन डगावच्या दिशेने परततो, यासाठी ह्या क्रिकेटला एकत्र सांगड आणण्याचं हे काम मात्र आज इथे बेनगी गावाचे सर्व आयोजक आणि कमिटीने या ठिकाणी केलेलं आहे. आणि ही संतोषाचा पडदा मात्र या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. संतो एन्फोस्टेक पायलट लिमिटेड पुरस्कृत श्री गरुडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागरेवाडी या आजच्या स्पर्धेचे दर्जेदार आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमतः पहिलं पारितोषिक 50,000 रोख रक्कम, द्वितीय पारितोषिक 30,000 रुपये होते. आणि ही सोनेरी ट्रॉफी आपल्या समोर आज या ठिकाणी दिसते. खरोखर 4.5 ते 3.5 फुटाची ट्रॉफी आज या ठिकाणी आहे. परंतु आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणाच्या नावावरती हा विक्रम
घडवणार, कोणाचं नाव या ट्रॉफीवरती लिहिलं चालणार ते आपल्याला संदर्भाच्या सत्रात करणं. कट केल्या कव्हरच्या दिशेने एक धाव मात्र संतुष्ट झाले. खराब क्षेत्ररक्षण, फंबल झाले क्षेत्ररक्षणामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, प्रयत्नाच्या नादामध्ये एकच धाव संतुष्ट घेतले. इथे मात्र थांबवले, इथे मात्र थांबवले आणि धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचले. या षटकामध्ये या षटकामध्ये 4 चेंडू फेकले. स्लिप चेंडू मात्र प्रॉपर टायमिंग आहे, परंतु पाहायचा चेंडू जातो सीमा पार. दमदार दिमागदार ही शॉट खुद करतो आहे का, रुक दिया है टकाटक सटासट चेंडू सीमा पार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून निघून गेलाय. ज्या फटक्याची गरज होती तो मात्र फटका या ठिकाणी आलाय. 6 धावांची मोहर उमटली आहे आणि इथे मात्र धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचली. आता मात्र पाहतो या मैदानावरती थोडासा मात्र या ठिकाणी टॉनिक दिलेलं आहे आणि हे टॉनिक मात्र कामाला निश्चित आलेलं आहे. पुनर्ष मानायचा त्या स्लॉटमध्ये प्रयत्न आहे. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करतायत, परंतु या ठिकाणी धावचित्त स्वरूपात फलंदाज तो ज्याने षटकार मारला होता तो फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर मात्र डगावच्या दिशेने परत. राजेश धावसंख्या जाऊन पोहोचली ती शेला पाहिजे तर 28 वरती आणि जिंकण्याची जी गरज आहे ती 29 धावांची या ठिकाणी पाहिलं तर. चला फास्ट करायचंय. हे मंगेश आपण कुठे असेल तर व्यासपीठावरती यायचंय. चेतन सर, मंगेशर कुठेही असेल तर व्यासपीठावर यायचंय प्लीज. सामना मात्र या ठिकाणी पहिला तर खरोखर दर्जेदार पद्धतीने रंगला. धावसंख्या 28 समावेश केली आणि जिंकण्याची जी गरज आहे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तर 29 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आपण कर्णधार होता सुभाष वारिश मैदानाच्या आतमध्ये गेले होते, परंतु या ठिकाणी थोडंसं नाकृष्ण आहे. धावसंख्याचा ओक आहे तो फक्त 29 वरती सेवायला जिंकण्याची गरज आहे. 24 धावांची गरज. चला म्हणजे आतमध्ये आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होते आणि या ठिकाणी सर्व आपण फलंदाजी नावे सांगायचे आहेत. 11 आपल्या खेळाडू लक्षामध्ये पाठवायचे. नॉन स्ट्राईकला पण आहे आणि मंदारला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅट फलंदाजी करताना ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे, परंतु गोलंदाज
किरणला पाहतोय. क्षेत्ररक्षण फास्ट लावून घ्यायचंय. येस, त्यानंतर आपण लगेचच तोडीतच या सामन्याला सुरुवात होणार आहे. निश्चित तिची स्पर्धा आपल्या भेटीसाठी ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी ही स्पर्धा आहे फक्त क्रिकेटच्या उत्कर्षासाठी. नाव आहे बेनगी चॅम्पियन चषक 2025. आदरणीय या स्पर्धेचे सर्व दर्जेदार आपण पाहिले तर त्यांची नावं लौकिक या ठिकाणी घेतली जातात. ते म्हणजे चेतन आणि मंगेश आणि बाकी त्यांचे लाडके शिलेदार यांच्या या माध्यमातून केली गेलेली देती दिव्यमान आपण ही क्रिकेटची स्पर्धा सोहळा आज मात्र या भेटीला आजचा याची देही याचा डोला आपल्या पाहायला मिळतोय. हक्काची ही मानाची स्पर्धा या ठिकाणी घेऊन आलेली आहे. परंतु हा आजच्या दिवसामधला दुसरा सामना, दुसऱ्या सामन्यामधला दुसऱ्या संघामधला दुसरी इनिंग आणि इथे मात्र 24 चेंडू आणि इथे 29 धावांचं लक्ष वेधलंय. येस पंचा, थँक्यू. स्टार्ट नाव. स्टार्ट नाव पाहतोय. किरणला आणि मंदार फलंदाजवरती अंतरण आहे. पहिला चेंडू अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. खराब सुरुवात आपल्या संघाकडून. इथे मात्र 29 धावांचं लक्ष मात्र आपण ठेवलं, परंतु इथे मात्र चूक होते त्या गोलंदाजाच्या मागून. पहिला चेंडू मात्र वाईट दिलाय. अवांतर धाव मिळते. इथे एका धावांची धावसंख्या 1च वरती आहे. परंतु पाहिजे दुसरा चेंडू या ठिकाणी फेकत असताना अराउंड द विकेट गोलंदाज या ठिकाणी पुनर्श वाईट चेंडू येतोय. खराब गोलंदाजी. काहीसा गोलंदाज या ठिकाणी भरसटलाय मैदानामध्ये. थोडस अनुभव मात्र थोडंसं आपल्या या ठिकाणी कमी पडतो. लाईन थोडीशी चेंज करावं लागेल आणि इथे मात्र लेग पंच आपल्याला सांगतायत एक इथे वन बाउन्स दिलाय, सूचित केले. परंतु या ठिकाणी गोलंदाज किरणला मात्र अद्याप अजून सूर गवसला नाहीये. ओव्हर रिव्हर्स अटॅम्प्ट घेतला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण परंतु आहे का चेंडूचा पाठलाग करत चेंडू मात्र निघून जातो. सीमा पार याचा सोडली गेला. सीमा पार धावा मिळतात. 4 धावांचे पहिलं मात्र या ठिकाणी खातं उघडले म्हणजे मंदार यांनी प्रणय यांनी मात्र मंदार यांनी मात्र चांगल्या पद्धतीच्या खेळी मैदानाच्या आतमध्ये करतो. कारण की याला देखील माहिती आहे मंदाराला, कारण की आपल्याला 29 धावांचा पाठलाग पार करायचा आहे. लक्ष वेधलंय आणि इथे मात्र हा संघर्षाचा नाद करते मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. पण जबाबदारी काढण्यावरती ओपनिंग पेअर मधला अष्टपैलू आणि धडाकेबाज फलंदाज मंदार. आम्ही या मात्र 20 क्विंटल लागपुरतोय गोलंदाजी. कोणती या ठिकाणी जरूर होती का हा मात्र निश्चय मनामध्ये असणार आहे. इथे मात्र सरळ बॅटने चेंडू खेळायचा होता, परंतु पुनर्श वाटलं मंदारला की हाही चेंडू रिव्हर्स अटॅम्प्ट बीट करू शकतो का, हाच मनामध्ये काहूर मजलाय. परंतु मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेत आणि इथे मात्र स्वतःला मात्र या ठिकाणी मैदानाच्या तंबूच्या आसला दिसतोय मंदार. विकेट मिळतो मोठा एक आणि इथे मात्र धावसंख्या पाहतो ती 6 वर तिसऱ्यावरती. माझं लावलं मी आता गणपती जास्त गरम बाजूला स्टार्ट करायचं, फास्ट करायचंय. प्रत्येक चेंडूवरती टाइम मीटिंग नाही घ्यायचंय. आणि कपिल वेळेस सामना खेळायचा अंतिम दिवस आहे. एच लागले परंतु बॅटरी कडा घेतली तर त्या ठिकाणी नॉलेज मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव मात्र अर्जित होते या ठिकाणी. एका धावांची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचते.
या ठिकाणी मात्र पाहिलं तर खरोखरच आपण गोलंदाज हर्षदने मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र आपला काउंट मात्र ओपन केलं, परंतु संघासाठी तेवढी मेहनत या मैदानाच्या आतमध्ये कष्ट करताना पाहतोय आणि इथे मात्र ते कष्ट आपल्या संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी केली झाली धावांसाठी केलेले छोटे प्रयत्न हे कामाला यायला पाहिजे आणि इथे मात्र हेच करत असताना दिसतोय. राऊंड विकेट गोलंदाज खोडून काढल्या त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुहास वारीशी आपण कप्तानच्या भूमिकेत पाहतो, परंतु हा झेल मात्र त्यांच्या हातातून निसटून जातो आणि इथे मात्र एक धावा दूर केले. हातामध्ये जर चेंडू असता तर निश्चित सुहासला मात्र या ठिकाणी धावचीची संधी निश्चित मिळाली असते, प्रयत्न करतो, परंतु या ठिकाणी मात्र काय अंगापेक्षा मात्र आता पाहतो तो भोंगा मोठे झालाय. परंतु वजन मात्र या क्षेत्रामध्ये जर पाहिलेत ना तर मुंबईच्या क्षेत्रामध्ये देखील मी याला पाहिलं खेळत असताना अलंग कार्पेटमध्ये, परंतु त्याही ठिकाणी त्याचं चांगलं वर्चस्व घातलंय. परंतु आज आपल्या गावासाठी वाढीसाठी आज इथे खेळताना पाहतोय. हे महत्वपूर्ण भूमिका निभावतात कन्नडच्या भूमिकेमध्ये सुहास वारीसे. चेंडू चोलकेला या ठिकाणी मात्र नॉलेज मध्ये पडतोय, प्रयत्न आहे त्या प्रयत्नाचे पराकाष्ठ करत असताना या मैदानाच्या आतमध्ये मात्र एक धाव मिळते. एका धावेशी आपल्या बॅकअपला पाहतोय सुहास वारीसेला. सामना प्लीज कंट्रोल ठेवायचं आहे, विनंती आहे माझी. प्रत्येक चेंडूची टाइम वेटिंग नाही करायची आहे. इथे मात्र सामना रंगवायचा आहे, तुम्हाला कष्ट करायचे. इथे मात्र तुम्हाला कमबॅक करायचं आहे. कमबॅकचा फीडबॅक मात्र तुम्हाला निश्चित मिळणार आहे. पहिल्या माध्यमातून पाहतोय याच्यामध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न एकच धाव मिळते. एका धावेची पाहिजे तर खरोखर ते संतुष्ट आहेत, परंतु या ठिकाणी 4-4, 5-5 क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये याच्यामध्ये कष्ट करतात या ठिकाणी मेहनत करतात, कारण की इथे एक धाव वाचवणं खूप गरजेचं आहे आणि तेच करण्याचा प्रयत्न या मैदानाच्या आतमध्ये दिसेल. एका बाजूला पहिले तर भाटेवाडी आणि दुसऱ्या बाजूला पहिले तर गाववाडी या दोन संघांच्या दरम्यान हा या ठिकाणी मात्र संघ मात्र या ठिकाणी लढतोय, संघर्ष लढतो, किल्ला लढताना पाहतोय. आणि इथे मात्र प्रथम क्रमांकाचं षटक क्रमांक संपले. षटकांवर धावसंख्या 10 वरती 9ची सरासरी नाही म्हणजे या ठिकाणी प्रत्येक षटकामध्ये 7-7ची सरासरी आहे, 7.30 ची. परंतु इथे मात्र जर पाहिजे तर पहिल्या षटकामध्ये महागडे षटक म्हणजे 10 धावा मात्र खर्च केलेत. थोडासा महागडे षटक म्हणावं लागेल. इथे मात्र तुम्हाला धावा संख्या रोखण्याची जी गरज आहे हे मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहायचंय. परंतु इथे मात्र या ठिकाणी कर्णधाराने आता मात्र गोलंदाज कोणाच्या खांद्यावरती दिले तर पाहतोय आपण साजिल यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी पेलवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राऊंड विकेट यांच्या माध्यमातून गोलंदाजी करणार साहिल आणि मारा करणार आहे तो म्हणजे आपण पाहतो ते हर्षदला. त्याने याला मारा करणार निश्चित. फास्ट करायचं आहे. एक इनिंग 20 मिनिटाची झाली पाहिजे. एक इनिंग 20 मिनिटाची झाली पाहिजे मित्रांनो. धाव सलग 10 वरती आहे. दुसरे षटक हाताळण्यासाठी मात्र पाहतोय आपण साहिल याला इतका मिड विकेटच्या नंतर क्षेत्ररक्षक आढळतो. एक धाव मिळते. एका धावाने धाव संख्या मात्र आता पाहिली तर 11 वरती जाऊन पोहोचले. परंतु या ठिकाणी खरोखर ना या ठिकाणी तुम्हाला कष्ट आणि कष्ट करावे लागणार. तेला वाचून किंमत काय समयीच्या वातीला तेला वाचून किंमत काय त्या समयीच्या वातीला, पाण्या वाचून किंमत काय त्या जमिनीच्या मातीला, धावे वाचून किंमत काय त्या तलवारीच्या पातीला आणि श्री छत्रपती शिवरायांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आता मात्र तुम्हाला इथे मात्र पर्याय नाही. तुम्हाला खरोखर ऊर्जा निर्माण करावी लागणार या मैदानाच्या आतमध्ये. जास्तीत जास्त मात्र डॉट चेंडू करावं लागणार आहेत आणि मात्र फलंदाजी करण्याला इथे मात्र मोठे फटके खेळावे लागणार आहेत. हा संघर्ष करावा लागणार आहे. फुंकर मारत चेंडू मात्र यशच्या हातामध्ये गेलेला आहे. इथे मात्र स्वेअर चेंडूची सांगता होते आणि आज स्वेअर चेंडूची धाव संख्या मात्र स्थिर होते 11 वरती. निश्चित या ठिकाणी देखील पाहतो सर्व चेतन सर देखील ही संघ या ठिकाणी प्रत्येकाचे या ठिकाणी उचलला गॅप मिळाला पण क्षेत्राच्या पाठीमध्ये या ठिकाणी प्रयत्न करण्याचा क्षेत्रक्षक मात्र प्रेक्षक बनून राहिले आहे आणि इथे मात्र चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांची धावसंख्या फलकावरती घरामध्ये जाऊन बसले 15 वरती. सुरेख फलंदाजीच्या मार्फत आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये
हर्षल यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचते. सुरेख फलंदाजीमध्ये आतमध्ये पाहतोय. थोडासा निराश हा संघ पाहायला मिळतोय की कर्णधार थोडासा निराश असणार सुरुवात वारीशी, कारण की आपण पाहतो लॉंग ऑनच्या दिशेने फलंदाज करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो सुरेख पहिली खेळीची सुरुवात केली होती, परंतु थोडंसं इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली ते 15 वरती जाऊन पोहोचले. कमबॅक करावं लागेल. कमबॅक करावं ताकदीच्या जोरावरती मोठा देहाचा फलंदाज हर्षदला पाहतो मैदानाच्या आतमध्ये कष्टाचे पराकष्ट करत असताना, आणि इथे मात्र एकच धाव मिळते. प्लीज धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचले. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर खरोखर दोन फलंदाज, अष्टपैलू फलंदाज या आपल्या गावासाठी आणि आपल्या वाढीसाठी काय एवढ्या वैयक्तिक कोटासाठी हा संघर्ष लढा देण्याचा प्रयत्न या मैदानाच्या आतमध्ये करताना दिसत. फुल टॉस डिलिव्हरी इथे मात्र कोणतीही धाव नाहीये, परंतु या ठिकाणी मात्र पंचाने देखील आपण हेरलंय. चेंडूला मात्र हेरलंय. या ठिकाणी फुल टॉस दिली होती, पण चेंडू मात्र त्या ठिकाणी खालच्या दिशेने येत असताना म्हणून या चेंडूची स्वेचे सांगता होते. आयुष्यामध्ये अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण हा तुझा आनंदाचा क्षण होता. या चेंडूवरती फुल टॉस केला असता तर निश्चित कार्यक्रम ओके झाला असता, पण इथे मात्र स्वे चेंडूची सांगता साहिलच्या माध्यमातून मात्र चेंडू मात्र फेकून दिले. 5 या षटकामध्ये अखेरचा चेंडू आतमध्ये मात्र सांगता होणार. धावसंख्या 16 वरती स्थिरावले. याही ठिकाणी पाहिलेला आपण बघा नीट पुढचा चेंडू फ्री हिट आलाय. आता या ठिकाणी बोनस पॉइंट 1 धाव मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वरती, आणि इथे मात्र आता बोनस पॉइंटच्या माध्यमातून साहिल मात्र स्वच्छ पूल शॉटम पूल पर्यंत एक जाऊ मिळते. एका धावांची धावसंख्या खरोखर सरसावते. पुढे जाऊन 18 वरती जाऊन पोहोचले. 18 वरती पोहोचले. दुसरा क्रमांक षटक क्रमांक 2 पूर्ण झालेत. 6 चेंडू झालेत, आणि इथे मात्र 2 षटकांत धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. अठरा धावसंख्येवर जाऊन पोहोचले. 18 पगड जातीच्या म्हणजे ज्या मर्द मावळ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देऊन स्वराज्यासाठी रक्त सांडलेले अशा 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांना, महापुरुषांना, महामानवांना, महाविचारवंतांना मी अरुण धनावडे मनापासून हा जो त्रिवार मानाचा मुजरा करतो. धाव फलकावरती धावसंख्या 18च्या घरामध्ये आहेत, आणि 30 षटक हाताळण्यासाठी त्यांचं आपण देखील काळजी घ्यायचं. या ठिकाणी पाहतोय आपण की या सामन्याला पाहिल्यात ना ते खूप उशीर खूप वेळ गेला. 1 इनिंग 20 मिनिटाची असते, आणि इथे मात्र सूचना वारंवार येते आपल्या या कॉम्बॉक्स मध्ये आयोजन करून की सामना जास्तीत जास्त वेळेमध्ये लवकर कमीत कमी वेळेमध्ये संपवायचा आहे. आता मात्र पहिले 12 चेंडू, आणि इथे मात्र धावसंख्येची जिंकण्याची गरज आहे. ती इथे 12-11 खेळ 12 चेंडू 11 असा खेळ आहे. परंतु पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज टॅक होते. नवीन गोलंदाज चांगला चेंडूला चांगला सन्मान दिला. या ठिकाणी मात्र 1 धाव निश्चित मिळते, परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर स्वतःच्या फॉलोअप रूम मध्ये मात्र गोलंदाज टाकमध्ये गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत पोहोचते प्लीज. योगेश मात्र गोलंदाज टाकवरती आहेत, परंतु इथे मात्र 1च धाव मिळालाय. एका धावडीची धावसंख्या थोडीशी पुढे सरसरी 19 मध्ये जाऊन पोहोचले, आणि इथे मात्र मोठा 10चा फलंदाज हर्षद मात्र मैदानाच्या आतमध्ये, हर्षदला मात्र मैदानाच्या आतमध्ये एखादा मोठा फटका मारताना आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत, कारण की डगावर पदूशी चर्चा होते. एक मोठा फटका गेम फिनिश. ओ या ठिकाणी मात्र पाहिल्या चेंडूला हुक केल्या, परंतु सायलेच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक अडवण्याच्या प्रयत्नात मात्र, परंतु क्षेत्ररक्षक बंद आहे. इथे प्रेक्षक बनून राहिलाय, आणि मात्र इथे मिळतोय फाईल लेगच्या दिशेने मात्र चेंडू जातोय. सीमा पार मिनिटात धावा 4 धावांचे धावसंख्या जाऊन पोहोचली. ती शेकडे जाऊन पोहोचले 23-23. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हटलं ना की पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलेत ना तर क्षेत्ररक्षणची दर्जामध्ये पाहिले तर एकाही खेळाडूने झेल सोडला नव्हता. एकाही खेळाडूने इथे मात्र चेंडू सोडला नव्हता, परंतु या
इनिंग मध्ये आपण पाहतो प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक झेल सुटते आणि या ठिकाणी चौकार देखील वाचवला जात नाही. थोडंच आपण पाहिलं की सुरुवात वारीची निराश असणार या ठिकाणी, कारण की कर्णधार सांगतात या ठिकाणी थोडंसं आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय ते, परंतु थोडंसं काय ते ज्याकडे घडवावं लागणार आहे. नो चेंडू दिला या ठिकाणी मात्र बिमर घोषित केलाय आणि इथे मात्र बोनस पॉइंट आणि शतक क्रमांक मात्र 3. आणि या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी काय घडलंय तर या ठिकाणी पाहिलं तर मात्र 4-5च्या नियमानुसार 4-5च्या नियमानुसार पाहिलं तर इथे मात्र नो स्वरूपात आणि बराबर पंचाने हेरलंय. 4-5चा नियम हा कॉमन नियम असतो, पण या ठिकाणी पाहिलं तर एका बाजूला 6 केले लावले हे टिपले आणि इथे मात्र 9 घोषित केलं आणि या 9ला पंच फ्री हिट असणार. यस ऍब्सोल्युटली. हर्षद नावाचं वादळ आता मात्र हा गेम फिनिश करू शकतो की पाहायचं आहे. धावसंख्या 24 वरती आहेत. हर्ष हवेमध्ये चेंडू आहे आणि इथे मात्र काय घडतंय चेंडू पर्यंत पोहोचत नाहीत, परंतु इथे मात्र मिसफिल्ड होते. संबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु या चेंडू 2 धावा घेतल्या आहेत आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. हक्काचं ठिकाण आज खरोखर यावेळी आपण जर पाहायला मिळत ना तर, परंतु काय पाहतोय सुहास वारीच्या खरोखर तिथून सांगतायत निश्चित करणार की प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चोच करायचं आहे, कॅच पकडायचं आहे. धाव फलक 26 धावसंख्या आहे. 3 धावांची गरज आहे, परंतु तिसरे षटक हे प्रगती प्रथम त्याला असताना पाहतोय आपण योगेश याला. अजून याच्यानंतर देखील एक षटक परंतु बाकी असणार आहे, परंतु इथे मात्र संघर्ष करत असा परंतु थोडासा मात्र अडचणीच्या दरीत हा संघ सापडलाय, परंतु 3 धावा जिंकण्याची गरज आहे आणि इथे मात्र तिसरं षटक प्रगतीवर चालत असताना मात्र चेंडू होता फेकून झाले 3. शरीराचा वेध घेत चेंडू मात्र स्टॉप झाला. इथे मात्र धावकोणती मिळत नाही. कमबॅक झाला फक्त एका चेंडूवरती, परंतु अनेक चेंडू बाकी आहेत, परंतु इथे मात्र 3 धावा पाहिजेत. या ठिकाणी काय पाहतोय अतिरिक्त एक्स्ट्रा वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली आणि इथे मात्र एका धावाविषयी पहिले 2 धावामध्ये वाईटच्या स्वरूपात 1 धाव आणि इथे मात्र धावून घेतले 1 धाव, अशा 2 धावा मिळाल्यात आणि इथे मात्र जिंकण्याची गरज आहे. एक मात्र जिंकण्याची गरज आहे. चला फास्ट करायचंय सामना, प्लीज फास्ट करायचंय. न्यूझीलंड संघाचा कर्णधार आपला व्यासपीठावरती यायचंय टॉससाठी यायचंय. ओपन केलाय दीर्घ दर्शनामध्ये यावेळी बॉलिंग स्पीड तामदाराचा संजनीत मारलाय फटका. षटकार या ठिकाणी खणखणीत पाहतोय आणि विजयी संघ करून देतोय आपल्या संघासाठी. मनपूर्वक हार्दिक बेनगी कमिटीयन्स कडून आपला हा संघाचा मात्र विजयी होतोय आणि या विजयी संघाचा आपण हार्दिक स्वागत करूया. पराजय संघाचं या ठिकाणी आल्याबद्दल गोड कौतुक करूया आणि या पुढे होणारा सामना भाटेवाडी आणि न्यू या संघाच्या दोन्ही कर्णधारांनी टॉस करण्यासाठी ते टॉस करण्यासाठी यायचंय. जर फास्ट यायचंय मित्रांनो. आजच्या वेळी याचा अंतिम दिवसामध्ये आपण आज सेकंड इनिंग मध्ये आपण पहिला सामना ते खेळतोय, परंतु या नंतर आपल्याला फर्स्ट सामना आपल्याला खेळायचा आहे, पण तो घाई करायचा यायचंय आपण. कौतुक होतं त्याचं मात्र त्या ठिकाणी मात्र बघावं मधून प्रत्येक क्षणामध्ये, कारण की मॅच तुम्हाला लवकर फिनिश करायची होती, परंतु धाकड देहाचा खेळाडू आपण पाहतो तो म्हणजे हर्षदने मात्र हा मॅच फिनिश मात्र करण्याचं मोलाचं योगदान केलंय, परंतु मॅच विजय करून पण थोडं निराश असणार आहे, कारण की मॅच लवकर संपवत होते, प्रयत्न करायचे होते, पण या ठिकाणी मात्र